मुकाई चौक माळवाळे नगर येथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने सदरबाबतची सत्य परिस्थिती पाहण्यासाठी राज्य लोकतंत्राची टीम त्या ठिकाणी गेली असता तेथील रस्ता खूप रुंद आहे, त्यांना पर्यायी मार्ग नाही. त्याचप्रमाणे जो रस्ता उपलब्ध आहे त्या रस्त्यात मोठ्या प्रमाणावर चिखल होत असल्याने जाण्या येण्यासाठी तेथील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं निदर्शनास आले आहे. तेथील नागरिकांचे काय म्हणणे आहे तेही पाहूया. मागणी नाहीये, फक्त एवढं आहे का आता आम्ही 40 वर्ष झाले इथे राहतोय, आम्हाला रस्ताच नाही जायला, सगळं चिखल आहे. पोरांना एवढी प्रॉब्लेम होते, शाळेत जायला यायला सगळं करून प्रॉब्लेम होती आम्हाला. इथे यायला कोण आजारी पडलं तर यायला ऍम्ब्युलन्स नाहीये, गॅसची गाडी आत येत नाही, कचऱ्याची गाडी आत नाही. कचरा टाकायला आम्हाला तिथे जावं लागतं, ते पण पोरं खाली पडतात, चिखलात पडतात, सगळं त्यालाही प्रॉब्लेम व्हायला लागली. आमची दुसरी काहीच मागणी नाही, आम्हाला फक्त रस्ता पाहिजे, आमची एवढीच मागणी आहे. बघितली होती तेव्हा रस्ता दाखवला होता आम्हाला का आम्हाला तिथून रस्ता आहे म्हणून, नंतर आता मागतोय तर नाहीये म्हणतात, तिथून रस्ताच नाही आम्हाला. तुम्ही याबाबत पालिकेशी चर्चा केली का? सगळं केली चर्चा. काय म्हणतात करू म्हणतात, अजून काही ऑप्शन घेतलं नाही. आता 40 वर्ष झालं आम्ही इथे राहतोय. आधीची पिढी तर गेली आमची, आता आमची पोरं सोरं त्यांचे फ्युचर आहे पुढं. मग इथून आता हे सोसायटी झाली, तिथून पण आम्हाला जायला रस्ता नाही, कुठूनच जायला रस्ता नाही आम्हाला. आता निवडणुकांसाठी आमच्याकडे येतात वोट मागायला, तेव्हा म्हणतात की नक्की होईल तुमचा रस्ता, नक्की होईल. पण जेव्हा पूर्ण जिंकून वगैरे येतात तेव्हा तर पाहायला सुद्धा कोणी येत नाही. आणि इथं सभा वगैरे घेतल्या जातात, पण हे आमचं आउटसाइड आतमध्ये असल्यामुळे कोणी येत नाही आतमध्ये. अगदी आमदारांपर्यंत पण येऊन गेलेले आहेत इथे, पण फक्त रस्ता होईल होईल सांगतात, पण काही काम करत नाही. आणि आम्ही आमची म्हणजे पालिकेपर्यंत आम्ही तक्रार घेऊन गेलो होतो, आयुक्तांपर्यंत गेलेलो, तिथले साहेब पण येऊन गेले, पण ते असे उडवाउडीची कारणं देतात आणि आम्हाला काही सपोर्ट मिळत नाहीये. कारण आज मुळात प्लॉटिंग हे म्हणजे विकण्यासाठी प्लॉटिंग म्हणजे रस्ता दाखवल्यावरच होत असतं. तर मग हा मुद्दा त्यांचा नाही गृहीत धरला जात, आम्हालाच उलट म्हटलं जाते की तुम्ही तुमच्या पेपर्समध्ये हे का नाही पाहिलं की बाहेर जायचा रस्ता आहे की नाही. तर मग त्यामुळे आम्ही आता पालिकेला हीच विनंती करतोय की लवकरात लवकर आम्हाला रस्ता करून द्या. खरं तर ज्यांच्याकडून या लोकांनी जी जमिनी खरेदी केली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो विषय तो कोर्टामध्ये प्रलंबित आहे. मात्र त्या जे शेतकरी आहे ज्यांच्याकडून जागा खरेदी करण्यात आलेली आहे त्यांच्या नातेवाईकांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया. आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, रस्ता सोडला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची बाजू काय सांगा? आमच्या सासऱ्यांनी 40 वर्ष झालं जागा विकलेली, पण त्यावेळेस ज्यांनी पूर्वीपासून हा ग्रामपंचायतीत पांधन म्हणून हा रस्ता होता आणि 40 वर्ष झाले लोक इथं राहायला आलेली आहेत. 30 वर्ष तर कंप्लीट झालेलीच आहे जागा घेऊन त्यांनी, आणि आल्यापासून हाच रस्ता यूज करतात. पण आता इकडं खाली रस्ता मागण्याची गरज, आमची प्रायव्हेट जागा आहे, शेती करीत होतो आम्ही, शेतकरी लोक आहेत. आता तिथं आम्ही डेव्हलप केले म्हणजे आम्ही स्वतःसाठी घर बांधतोय, तर त्यांना असं वाटतं की ह्यांनी पण आम्हाला रस्ता तिकडे द्यावा, पण आम्ही तिकडे देऊ शकत नाही, कारण हा पहिल्यापासून 30 वर्ष झालं सगळे लोक इकडूनच वापरतात. आम्ही सुद्धा तोच यूज रस्ता करीत होतो आणि आलेली लोक पण तेच यूज करीत होते. आता पुढचा प्रश्न त्यांनी आता पुढे एक शेतकरी देत नाही रस्ता, किंवा नगरपालिकेने त्याची दखल घेतली नाही, रस्ता डेव्हलप करून दिला नाही. आणि पुढच्या आता 3 बिल्डिंग झालेत, म्हणजे 3 बंगले झालेत, त्यांचे पण प्लॅन त्याच रस्त्यावरती पास झाले. आता प्रॉब्लेम ते लोक जाऊन देत नाही, त्याचा आम्ही काय करू शकतो. शेतकऱ्यांना आम्ही जेवढा रस्ता आमच्या सासऱ्यांनी सोडलाय, आता 1 वर्ष झाले आमचे सासरे गेलेले, एक्सपायर झालेले, ते तोपर्यंत ह्या लोकांनी काही मागितले नाही. आता 1 वर्ष झाले आम्हाला हा त्रास चालू केलाय. काही श्रीमंत महानगरपालिका नाहीये, त्या आधी होती पण आता नाहीये. तसं बघायला गेलं तरी एकदम झोपडपट्टी सारखं वातावरण दिसतंय. हे महानगरपालिकेमध्ये गेलेलं असून पण झोपडपट्टी, एकदम झोपडपट्टीमध्ये तरी सुविधा आहेत. गल्ली बोळामध्ये गेलं तरी तिथं असे गट्टू टाकले, जायला यायला रोड आहे, स्वच्छता आहे, पाणी ड्रेनेज लाईन सगळे. पण इथं येऊन इथं जर तुम्ही आता जर बघितलं, ड्रेनेज लाईन, पाईपलाईन, स्ट्रीट लाईट केलेली, पण ते असं जर तुम्ही स्वतःहून बघितलं तरी असं वाटतं एकदम झोपडपट्टीमध्ये राहतोय आपण, एवढी घाण व्यवस्था आहे. आता बघायला गेलं तर लोक फार उघड्यावरती कचरा टाकतात, कचऱ्याची गाडी येत नाही, ॲम्ब्युलन्स येत नाही. जर कोण मेलं तर त्याला स्मशानामध्ये न्यायला सुद्धा गाडी येत नाही. एकदम एवढी घाण परिस्थिती, बेकार म्हणजे एक सगळ्यात बेकार. आम्ही महानगरपालिकेकडे ह्याच्या आधी पण प्रस्ताव म्हणजे पत्र पाठवले होते आम्ही, पण त्यांनी काही दखल घेतली नाही. उडवीची उत्तरे देतात प्रभागवाले, महानगरपालिकेचे बांधकाम विभाग, नगर रचना विभाग, आयुक्त,
हे सगळे उडवीची उत्तरे देतात. म्हणजे शेवटी हे मॅनेज आहेत लोक, जे गाववाले आहेत ते त्यांच्यासाठी ते मॅनेज करतात महानगरपालिका, आणि आम्हाला अशी उडवीची उत्तरं देतात. 2017 मध्ये केलेले, 2013 मध्ये पण केलेले. इथं पाठीमागे 2014 मध्ये गोटाळ टाकला होता, जायला रोड नव्हतं. ते एक प्रभागाचे म्हात्रे साहेब होते, त्यांनी आम्हाला तो गोटा काढून दिला आणि तिथून जाण्या येण्याचा मार्ग केला. पण त्यांना पण त्या साहेबांना पण अडवण्यात आलं. त्यांनी पण नंतर पुढं हे घेतलं नाही, निर्णय घेता आला नाही त्यांना. काय म्हणता इथं? फक्त मत मागण्यापुरती येतात सगळे, नगरसेवक, आमदार असो, खासदार असो, सगळे मत मागण्यापुरते येतात, बघून जातात, करतो म्हणतात, काही करत नाही, कोणच काही करत नाही. फक्त मत पाहिजे त्यांना. अहो काय परिस्थिती सांगायची तुम्हाला, हिथून तिथून सगळं चिखल, परत पोरं इतके आजारी पडायला लागल्या, डेंगू पसरलाय. असं कसं चालायचं, कसं आम्ही सांगा ना, कसं चालायचं? हा, बाहेर निघायला रस्ता नाहीये. एक तर इथून आम्हालाच येत नाही, गाडी येत नाही, कचऱ्याची गाडी येत नाही. हा, लोकांना कचऱ्याची गाडी नाही, सिलेंडरची गाडी नाही. हा, कुठं आम्ही कचरा टाकायचं, कुठं कचरा टाकायचं तरी कुठं आम्ही सांगा ना, कुठं टाकायचा कचरा? माणसांनी इथं आजारी पडलं ना, त्यांना बाहेर निघायला रस्ता नाहीये. निघाला रस्त्यानं काय करायचं? कसं न्यायचं त्यांना? आहे ना, झुळीमध्ये न्यायला लागते लोकांना, झुळीमध्ये. आम्ही झुळीत कसं न्यायचं? पोरांना चालतात नाही, इथून चालायचं म्हणलं पोरं घसरू पडतात. ते असं एवढी परिस्थिती बेकार झाली आमची. फक्त आम्हाला इथून बाहेर काढायचा मार्ग काढा, फक्त आम्हाला बाहेर काढा इथून. लय आम्ही गुतून बसले, खरंच लय गुतून बसलेले. काय